देतो. माझं थोडक्यात ओळख करून देतो माझी मी. अं, माझं आता वय 65 आहे. साताऱ्यात मी जवळजवळ 40 वर्षात राहतोय. आणि सुरुवातीला खेळांची आवड होती आणि ट्रेकिंगची आवड होती. पण झालं कसं, 91 साली मला हाय बीपी डिटेक्ट झालं. खूपच हाय बीपी होतं. त्यामुळे ट्रेकिंग किंवा माझं बॅडमिंटन जे पॅशन होतं किंवा क्रिकेट सगळं बंद पडलं. आणि नंतर 50व्या वर्षी म्हणजे 2009 साली मी असा डिसिजन घेतला की आता हे सगळं हंबग आहे. झालं आता इतके वर्ष आपण ब्लड प्रेशर सांभाळलंय, काही झालं नाहीये. आता आपल्या हॉबीज हे करूया, परस्यू करूया. मग त्या दृष्टीने मी पहिली हॉबी जी परस्यू करायची, ऍस्ट्रॉनॉमी मला खूप आवड होती. 83 पासनं पुण्यात जी ज्योतिर्विद्या परिसंस्था आहे त्याचा मी मेंबर आहे. एक्झिक्युटिव्ह मध्येही त्याच्या काम केलंय. तर ऍस्ट्रॉनॉमी परस्यू करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे फोटोग्राफी सुरुवात केली. बेसिकली मला बर्ड फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळं पुण्याचे जे डॉक्टर धनंजय केळकर आहे त्यांच्याबरोबर 2011 पासून जवळजवळ 12 वर्ष अख्ख्या भारतभर फोटोग्राफी करत फिरलो. पण 13-14 साली असं झालं की आमचं बराच भारत फिरून झाला होता. तर धनंजयच्या डोक्यात आलं की आपण हाय अल्टिट्यूड बर्डिंग राहिलेलं आहे. तर हाय अल्टिट्यूड बर्डिंग का नाही करायचं? आणि नुसतंच बर्डिंग नाही करायचं, तर ट्रेक ट्रेक पण करायचा आणि बर्डिंग करायचा, असा विषय आला. आणि मग तोपर्यंत मी काय हिमालयात कधीच गेलेलो नव्हतो. आणि मी हो म्हटलं जाऊया. हाय अल्टिट्यूड म्हणजे काय मला काय कल्पनाच नव्हती किती असू शकेल काय. त्यांनी सांगितलं स्टोक कंगरी नावाचं एक समिट आहे, ते करायचं. 12 जणांचा ग्रुप आहे आपला आणि जाऊया. तू काय सातारकर आहे, तुला ट्रेकिंगची आवड आहे, तू करू करू शकशील. झालं. आणि बर्ड फोटोग्राफी करूया, हाय अल्टिट्यूड गोल्डन इगल वगैरे असे जे वरती लॅमर गिअर वगैरे जे आहेत, म्हणजे बर्डेड व्हल्चर, त्याची फोटोग्राफी करूया. आणि इतरही काय काय जे आहेत त्यांची फोटोग्राफी करता आली तर जास्त चांगलं. तर मी हो म्हटलं आणि त्यांनी लगेच तो म्हणाला 15 साली एक्सपिडिशन आहे, त्याचं आधी बुकिंग करावं लागेल. 1 वर्ष बुकिंग आधी करावं लागतं तिथे, म्हणजे तरच तुम्हाला चांगला स्लॉट आणि हे मिळतं. त्या दृष्टीने मग 1 वर्ष आहे म्हटल्यावर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. मग झालं, प्रॅक्टिस करायची म्हणून कशी करायची काय मला काहीच आयडिया नव्हती याची. तर आमची जी टीम लिडर होती डॉक्टर पद्मा कर्वे, तर ती आली आणि ती म्हणाली आपण असं करूया, तुला तू आमच्या 12 जणांमध्ये तू एकटाच असा आहेस की ज्याला एक्सपिरियन्स काहीच नाही. आम्ही सगळे ट्रेकिंग केलेले आहेत, सगळेजण 10-10, 12-12 वेळा हिमालयात गेलेले आहेत. तर आणि तूच फक्त असा आहेस की हिमालयात 10,000 फुटाच्या वर म्हणजे 3,000 मीटरच्या वर कधी गेलेला नाहीस. तर मग त्या दृष्टीने तू हे कर. मग मी म्हटलं चालेल. मग ती साताऱ्याला दर शुक्रवारी यायची, तिच्या व्हिजिट्स असायच्या डॉक्टर असल्यामुळे. तर ती म्हणाली आपण दर शुक्रवारी यवतेश्वरचा घाट चांगला आहे, तिथे रनिंग करत जाऊया. सुरुवातीला 3 किलोमीटर कर आणि 7 किलोमीटर जर केलं तरच तुझा एन्ड्युरन्स वाढेल. हाय अल्टिट्यूडला जायचं असेल तर थोडं रनिंग करायला पाहिजे. ट्रेकिंग जर करायचं असेल तर एन्ड्युरन्स खूप जास्त पाहिजे. मग तसं सुरुवात केली. मग मी जेव्हा सुरुवात केली नंतर असं लक्षात आलं की आपलं चांगलं जमतंय. मग ती म्हणाली अरे तुला 7 किलोमीटर सहज जमतं, 10 किलोमीटर करून बघ. मग 10 किलोमीटर सुरू केलं. 10 किलोमीटर सुरू केल्यावरती म्हणाले अरे 10ही जमायला लागलंय की तुला चांगलं, माझ्यापेक्षा चांगलं पळायला लागलायस तू. मग एखाद्या हाफ मॅरेथॉन मध्ये का नाही भाग घेत? मग असं करत 14 साली मी एका हाफ मॅरेथॉन मध्ये भाग घेतला, लगेचच 3 महिन्यात. पण त्यावेळेला पहिली जेव्हा मॅरेथॉन केली तर काही फारसा प्रॅक्टिस काहीच केलेली नव्हती. तर तेव्हा असं लक्षात आलं की कुठली गोष्ट करायची ती विदाऊट प्रॅक्टिस करायची नाही अजिबात. आता स्टोक कांगरीला जातोय तर भरपूर प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर मी बरंच त्याच्यावर वाचन केलं. जेव्हा कळलं की स्टोक कांगरी हे 6,000 मीटरचं पीक आहे आणि 20,000 हे आहे आणि ते काय ट्रेक नाही आहे साधा, तर ते एक्सपिडिशन आहे रेग्युलर. एक्सपिडिशन करावं लागतं म्हणजे क्रॅम्पॉन्स वगैरे घालून तुम्हाला वॉकिंग स्टिक आणि सगळं हे जवळ घ्यावं लागतं. आणि बर्फातनं बराचसा ट्रेक, त्याचा जवळजवळ वरचा जो आहे तो बर्फातनं ट्रेक आहे. तर हे करण्यासाठी मग
वाचल्यावर मी जरा हेच झालो. मग त्यासाठी बघितलं काय काय करावं लागेल. मग बरेचसे लिटरेचर वाचलं, त्याच्यावर असं लक्षात आलं की एक बेसिक असं असतं, तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर आठवड्याला साधारण 180 मिनिटं तरी तुम्ही रोज वॉकिंग, रनिंग किंवा कुठली तरी ऍक्टिव्हिटी, सायकलिंग म्हणा, स्विमिंग करा, अशी 180 मिनिटं केली पाहिजे. जेव्हा तुम्ही ट्रेक करता, साधा चांगला ट्रेक करायचा असेल तर 250 मिनिट्स पर वीक, 6 दिवस जर धरले तर एवढं तुम्ही रोज केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा हिमालय ट्रेक करता तर तुम्हाला कमीत कमी 400 मिनिटं तरी आठवड्याला 6 दिवसात तुम्ही एक्सरसाइज केले पाहिजेत. आणि जर हाय अल्टिट्यूड असेल तर तुमचं 750 मिनिटं म्हणजे जवळजवळ रोज 2 तास तुम्ही त्यावर दिले पाहिजेत, जर तुमचा व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर. मग त्याप्रमाणे मी सुरुवात केली. आम्हाला अजिंक्यतारा अगदीच जवळ आहे. माझ्या घरापासून 3 किलोमीटर असल्यामुळं सकाळी लवकर उठून जायचो. 1 तास सकाळचा जायचा आणि संध्याकाळी 1 तास. आणि हाय अल्टिट्यूड ट्रेकिंगचं एक वैशिष्ट्य असतं की तुम्हाला रोज हाईट गेन ही जास्तीत जास्त 500 ते 600 मीटर एवढीच असते. 500 मीटर सुद्धा खूप जास्त झाली, एवढी कधीच नसते. तर अजिंक्यतारा तसं बघितलं तर 500 मीटर हाईट गेन रोज मिळू शकते तुम्हाला. मग त्याप्रमाणे मी सुरुवात केली. मग रोज अजिंक्यतारा सकाळी केली. मग नंतर 2 महिन्यानंतर दुपारी संध्याकाळी पण जायला लागलो. रोज 2 तास माझे जायला लागले. शिवाय आधनं रनिंग चालूच ठेवलं होतं, हिल रनिंग. आणि असं केल्यामुळे मला फिटनेस चांगला वाढला. तर जेव्हा एक्सपिडिशन झाली, आमच्या 12 पैकी आम्ही फक्त 3च सबमिट करू शकलो. मी, केळकर आणि एक त्यांची असिस्टंट आली होती जर्मनीहून. तिघांनीच फक्त केलं. तर त्याच्यावर मी अनालिसिस केलं की हाय अल्टिट्यूडला काय काय करायला लागतं. तर बेसिकली तेव्हा कळलं की ब्रिदिंग आपलं खूप कमी पडतंय. माझा ट्रेक जरी झाला असला, सबमिट केलं असलं, तरी मी खूप दमलो होतो. तर बेसिकली दमायला नाही पाहिजे. मी सगळं माइंडसेटवर ते केलेलं होतं. तर तुम्ही फिजिकली आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जर तुमची चांगली असेल तरच तुम्ही अतिशय वेगळ्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे करू शकता. मग त्या दृष्टीने मी प्रिपरेशन करायला सुरुवात केली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की ब्रिदिंग खूप इम्पॉर्टन्स आहे. मग नंतर असं आलं की मॅरेथॉन करता करता माझ्या 17 सालापर्यंत जवळजवळ 15 एक हाफ मॅरेथॉन झाल्या होत्या. मग आता 15 झाल्यावर एक असा ईर्ष्या येतेच की 21 केलं, आता 42 किलोमीटर का नाही करायचं. मग 42 किलोमीटर करायचं तर 42 किलोमीटर करायचं तर त्याला वेगळं टेक्निक काहीतरी करायला पाहिजे, असं जेव्हा लक्षात आलं. आणि माझं तेव्हा तोपर्यंत अगदी कसं बसच फिनिश व्हायचं. 2 तास 40 मिनिटापासून खूप मॅरेथॉन केल्यामुळे 2 तास 20 मिनिटापर्यंत माझं चांगलं आलं. मग तेव्हा असं एक आमच्या इथे सातारा हिल मॅरेथॉन दरवर्षी भरते. त्यांचे 16 प्रॅक्टिस रन दर रविवारी असतात. तर मग तिथे इस्लामपूरचे आमचे एक मित्र डॉक्टर सुहास कुलकर्णी आले होते. मग ते आल्यावर ते दर रविवारी माझ्याबरोबर पळायचे. तर असं ते म्हणाले, अरे तू माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहेस आणि तरी तू एवढा चांगला कसा पळतोस, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. असं करून त्यांनी एक नेटवर सर्च केलं आणि ची रनिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. ची म्हणजे एनर्जी. तुम्ही कमीत कमी एनर्जी वापरून कसं तुम्ही तुमचा परफॉर्मन्स वाढवू शकता. मग ते ची रनिंग करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी केलं. त्यांचं जेव्हा तेव्हा 2 तास 50 मिनिटं 21 किलोमीटरला लागायचे. तर ते एकदम 2:07 वर आलं. तर ते म्हणाले, अरे तू पण कर. पण त्यांनी सांगितलं किती खर्च येईल वगैरे. मी विचारलं त्यांना, तर साधारण 4 लाख खर्च, बाहेर जाऊन जर करायचं असेल तर 4 लाख रुपये खर्च आहे. तर त्यांना म्हटलं इथे असेल तर मी करू शकेन. एवढा प्रवासात जास्त 4 लाख खर्च करून जाऊन शिकण्यात काहीच हे नाही आणि मी प्रोफेशनली पुढे ते करणार नाहीये. तर ते म्हणाले काहीतरी करूया. आणि त्यांनी मग त्यांच्या ओळखीचे असे म्हणून 25 जण जमवले. आणि डॅनी ड्रेअर, ज्यांनी हे ची रनिंग प्रणाली हे केली, त्यालाच बोलवायचं असं ठरलं. आणि मग त्याचं ट्रेनिंग 18 साली आम्ही घेतलं. तर 5 दिवसाचा कोर्स होता. त्यात असं खूप लक्षात आलं की खूप चुकीचं आपण रनिंग करतोय, चालणं चुकीचं आहे हे लक्षात आलं. नंतर अ, नुसतं ची रनिंग हे काय रनिंगसाठी असं नाही, ते डे टू डे हे आहे हे लक्षात आलं. तुमचं पोश्चर चांगलं झालं पाहिजे. तुमचं पोश्चर चांगलं असेल तर तुमचा वर्क परफॉर्मन्स वाढू शकतो वर्कमध्ये.
तुम्ही दम कमी दमता, नुसतं पोश्चर चांगला असण्याने कमी दमू शकता, हे तेव्हा कळलं. आणि नंतर रनिंग करताना तुम्ही पहिल्यांदा तेव्हा कळलं की तुम्ही पायाचा वापर कमीत कमी करायचा असतो, म्हणजे फोर्स लावायचाच नसतो, हे पहिल्यांदा कळलं. आणि गुडघा हा फक्त आपण टेकवण्यासाठी वापरायचा आहे, त्यामुळे इंजुरीचे चान्स शून्य होतात त्याने. कारण तुम्ही गुडघ्याचा वापर फक्त टेकवण्यासाठी म्हणून करताय, पाय टेकवण्यापुरता, आणि पटापट पाय उचलणं या नंतर हेच ट्रेकिंग मध्ये तुम्ही वापरू शकता, हे जेव्हा कळलं. आणि त्यामुळे माझं ट्रेकिंग खूप चांगलं सुधारलं. नंतर जेव्हा माउंट मेरा केलं, माउंट मेरा ते पण 6,000 मीटरच्या वरचं होतं. तर ते त्यावेळेला मला अजिबातच त्रास झाला नाही. म्हणजे मग मी स्टोक कांगरी येणार कम्पेअर केलं, तेव्हा असं लक्षात आलं की आपण खूपच इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. मग हे झाल्यावर तेव्हा डॅनी ड्रेयर बरोबर मग माझंही त्यावेळेला जे 2:10चं टायमिंग होतं ते 2:07 वर आलं. इतका फरक पडला. पण डॅनी बरोबर एक त्याचा असिस्टंट जो एशिया पॅसिफिक मास्टर होता, आहे म्हणजे ची रनिंग मधला, तो त्याला असिस्ट करायला आला होता. तर त्याच्याशी माझी खूप चांगली मैत्री झाली 5 दिवसात. मग तो म्हणाला, मी अजून 3 दिवस आहे, काय करू? सातारला आला. मग सातारला तो राहिला. त्याने मग आणखीन त्यातल्या रनिंग मधल्या चांगल्या टिप्स दिल्या. तेव्हा आमचा जेव्हा विषय निघाला, अरे मी 42 करणार आहे असं त्याला सांगितलं. तुम्हाला फक्त स्ट्रेंथवर कधीच 42 किलोमीटर कम्प्लीट करता येणार नाही. त्याला ब्रिदिंग तुला करायला पाहिजे. ब्रिदिंगवर इम्पॉर्टन्स खूप आहे. मग ब्रिदिंग इम्पॉर्टन्स आहे म्हटल्यावर त्याच्याकडनं तो म्हणाला, आता मी एक ब्रिदिंगचा कोर्स आहे, पॅट्रिक मॅक्युअन नावाचा, ऑक्सिजन ऍडव्हान्टेज नावाचं त्याचं पुस्तक आहे, तर त्याचा मी कोर्स करणार आहे, तू पण चल. तर त्यावेळेला नेमकं मॅरेथॉन आणि ह्याच्यामुळे काही जमलं नाही आणि त्याची फी खूप जास्त होती, जवळजवळ 1,200 युरो त्यांची फी होती. म्हटलं मग एवढं काही करण्यात अर्थ नाही. तेव्हा मला वाटलं ब्रिदिंग म्हणजे काय, ठीक आहे, काय आपण आहेच की, करतोच की, असं माझी तोपर्यंत समजूत होती. पण तो कोर्स करून आला आणि त्याचं बडोद्यात एक व्याख्यान होतं, त्यासाठी तो आला होता. तर त्यासाठी तो आला, पण नंतर असं कळलं की काही अनफॉर्च्युनेट सर्कमस्टन्सेसमुळं त्याचं कॅन्सल झालं. त्याला पेमेंट तर सगळं मिळालेलं होतं. तो म्हणाला, आता 7 दिवस मी काय करू, परत जायचं तिकीट खूप महाग आहे, जे एक्सचेंज करायचं असेल तर मी 7 दिवस राहतो. त्याला म्हटलं, ये सातारला, तू ब्रिदिंग शिकलाच आहे तर मला पण शिकव. मग तो आला माझ्याकडे राहायला आणि मग त्यांनी जे ब्रिदिंग शिकवलं आणि त्यानंतर माझा एकदम ट्रान्सफॉर्मेशन जे झालं 5 वर्षात, तर माझं जे टायमिंग 2:07 वगैरे होतं ते एकदम 1:57 वर आलं. आणि फुल मॅरेथॉनला मला 5 तास 45 मिनिटं लागायचे, तर ते एकदम 4:34 वर आलं. ब्रिदिंगचा एवढा परफॉर्मन्स माझा वाटलं नव्हतं, कारण आधी मी रनिंग भरपूर करायचो, पण ब्रिदिंग इम्प्लिमेंट केल्यानंतर एवढा फरक पडेल हे मलाही वाटलं नव्हतं. नंतर असं झालं की हार्ट रेट, त्यांनी सांगितलं हार्ट रेट बेस रन पाहिजेत तुझे सगळे, हार्ट रेट मॉनिटर करायला पाहिजे, जे कोणीच करत नाहीत. हार्ट रेट, सगळे जे पेसवर सगळ्यांचा भर असतो, तर पेसवर न देता हार्ट रेटवर आधी कंट्रोल कर. मग मी हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी त्यांनी जे एक्सरसाइज दिले होते ते करायला सुरुवात केली. तेव्हा माझा हार्ट रेट, रेस्टिंग हार्ट रेट हा साधारण 62 ते 65च्या दरम्यान होता. तर आता तो 38 पर्यंत इतका खाली आलाय. मग जेव्हा तुम्हाला 38 वगैरे इतका खाली येतो, तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा हे मिळतं. तुम्ही शेवटच्या क्षणाला पुश करू शकता तुम्ही. आपल्या इंडियन लोकांमध्ये काय होतं, ब्रिदिंगच करत नसल्यामुळे चौथे आणि पाचवे येण्याचे जे प्रमाण जास्त आहे ते केवळ ब्रिदिंग म्हणून आहे. सर्व फॉरेन ऍथलीट जे आहेत ते ब्रिदिंगवर खूप भर देतात. तर शेवटचा जो पुश असतो त्याला ब्रिदिंग तुमचं महत्वाचं पाहिजे. जर तुमचा हार्ट रेट जर कमी असेल तर तुम्ही अगदी भरपूर पुश करू शकता. आणि दुसरा ऍडव्हान्टेज असतो की तुमचा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम तुमची स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम नुसत्या जोर बैठका आणि जिमच्या व्यायामाने तुमची फक्त एक्सटर्नल बॉडी फिट होते, पण एक्सटर्नल बॉडी फिट होऊन काहीच उपयोग नसतो. तर इंटरनल तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, आणि ती फक्त आणि फक्त ब्रिदिंगमुळे होते. आणि आपल्या पूर्वजांना हे जवळजवळ 4,000 वर्षापूर्वी कळलं होतं. आणि आपण इतके
दुर्दैवी बाबतीत त्याचा फॉलोअप इंडियात कोणीच करत नाही. म्हणजे ट्रेकिंगला करायला पाहिजे. ट्रेकिंग जे चांगले ट्रेकर्स आहेत हाय अल्टिट्यूडला जाणारे, त्यांना कुठेही हिमालय इतकं कुठेच त्यांना तिकडे मोठी हे नाहीये प्रॅक्टिस करायला. तर तुम्ही ग्राउंड लेवलला ब्रिदिंगमुळे ग्राउंड लेवलला राहून हाय अल्टिट्यूडचा सराव करू शकता. इतका इफेक्टिव्ह एक्झरसाइज ते आहेत आणि ते आपण केले पाहिजेत. त्यांनी एक तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम तुमची स्ट्रॉंग झाल्यावर तुम्हाला हाय अल्टिट्यूड जो AMS जो असतो, अल्टिट्यूड माउंटन सिकनेस, ते येण्याचे चान्सेस जवळजवळ 90% कमी होतील. हाय अल्टिट्यूड काय कोणालाही येऊ शकतो असं काही नाही. आमच्या बरोबर जी होती टीम लीडर, तिला तर 12,000 फुटावर म्हणजे लेहला गेल्यावरच तिला परत यावं लागलं. इतक्या ती सह्याद्रीत इतके ट्रेक केलेले होते तिने. रोज ती प्रॅक्टिस म्हणून ती रोज सहकार नगर मधून निघून चालत सिंहगडला जाऊन परत यायची दर रविवारी. 4 वाजता निघायची आणि एवढा जवळजवळ 36 किलोमीटर असा सराव केलेला होता. पण तुमची तिने एक्सटर्नल तिचं फिटनेस चांगला होता, पण इंटरनल फिटनेस जो व्हायला पाहिजे तो फक्त ब्रिदिंगमुळे होतो. आणि जेव्हा दोन्ही एक्सटर्नल आणि इंटरनल ह्याच्यावर जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता, तेव्हा तुमचा ओव्हरऑल फिटनेस हा अतिशय चांगला होतो. म्हणजे तुम्हाला व्यायाम तर केलाच पाहिजे, प्लस ब्रिदिंग, या दोन्हीमुळे जर तुम्ही ब्रिदिंग साधारण 35 एक मिनिटं रोज करायला पाहिजे आणि ब्रिदिंग आणि 45 मिनिटं मी जसं सांगितलं ते 45 मिनिटं वॉकिंग. आता हे जे ब्रिदिंग एक्सरसाइज आहे ते तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता. असं काही नाही की आत्ता करायला पाहिजे. कारण जेवणाआधी करू शकता, जेवणानंतर करू शकता, सकाळी उठून करू शकता. फक्त झोपायच्या आधी काही जणांनी करायचे नाही, कारण त्यांनी एखाद्या वेळेस झोप कमी येऊ शकते. खरं तर ब्रिदिंगमुळे झोप चांगली लागते. माझ्या झोपेचा पॅटर्न आता खूप बदललाय. जी झोप 4 ते 5 तास इतकी गाढ झोप लागते की ती केवळ ब्रिदिंग आणि ब्रिदिंगमुळे झालेली आहे. नंतर कॉन्सन्ट्रेशन ब्रिदिंगमुळे वाढतं. तुम्ही जेव्हा ब्रिदिंग करताना जे एक्सरसाइज आहेत ते पूर्ण कॉन्सन्ट्रेट होण्यासाठीच आहेत, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मग कॉन्सन्ट्रेशन वाढायचं असेल तर तो काय, इट इज लाईफस्टाईल. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये बिझनेस डिसिजन घेताना जर तुमचा ब्रिदिंग रेट जर कमी असेल तर तुम्ही जास्त चांगले डिसिजन घेऊ शकता. जर तुम्ही असे धावत आला आणि कुठला डिसिजन तुम्हाला घ्यायला सांगितला, तुमचा हार्ट रेट वाढलेला असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकणार नाही. तोच जर तुमचा हार्ट रेट जर खाली असेल आणि तुमचा ब्रिदिंग रेट लो असेल तर तुम्हाला चांगले डिसिजन घेऊ शकतात. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की तुमचा ब्रिदिंग रेट कमी करायचा असतो. नॉर्मल माणसाचा मिनिटाला 15 ते 17 असतो. आमचे जे एक्सरसाइज आहेत त्यांनी तुम्ही 6 मिनिटाला 6 श्वास इतक्या कमीवर आणू शकता. आणि जर तुमचा हे कमी आणला तुम्ही तर हार्ट रेट ऑटोमॅटिकली कमी येणार आहे. ब्रिदिंग रेट कमी आणला तर हार्ट रेट कमी येणार आहे. जर आपण असं अज्युम केलं की 80 वर्ष आपल्याला आयुष्य आपण जगणार आहोत. 80 वर्षात तुमचा हार्ट रेट जर 80 असेल तर 80 वर्षात 350 कोटी वेळा तुमचा हार्टबीट होणार आहे. तोच जर हार्ट रेट तुम्ही 60 वर आणला तर तुमचं 280 कोटी वेळा हार्टबीट होणार आहे. म्हणजे तुम्ही हार्टवरचा वर्कलोड खूप कमी करताय. जवळजवळ 60 कोटी तुम्ही तो कमी करताय. तोच जर 50 वर आणला तर आणखी तुमचं खाली येणार आहे. आता माझा 40 आहे. 40 माझा, अर्थात 40 काय दिवसभर राहू शकत नाही, जेव्हा रेस्टिंग म्हणजे झोपेतच असू शकतो. पण ऍव्हरेज माझा हार्ट रेट 50च्या आसपास असेल तर माझं हार्ट फक्त 210 वेळा बीट होणार आहे. 210 कोटी वेळा 80 वर्षात. तर तो जो म्हणजे काय, जवळजवळ मी तरुण झाल्यासारखाच आहे. कारण माझा हार्टवरचा मी लोड कमी केलेला आहे आणि मला ऑलरेडी हाय बीपीचा त्रास होताच, तो आहेच. म्हणजे तर आता हा जो पूर्वी माझं गोळ्या घेऊन सुद्धा खालचं जे हे होतं ते 95च्या आसपास असायचं कायम, 90 ते 95.
पण आता ब्रिदिंग आणि रनिंग ह्याच्या दोन्हीमुळे ते जवळजवळ 80च्या खाली आलेलं आहे. इतका फरक पडला, जवळजवळ 15 ते 17 डिजिटचा फरक पडलाय नुसत्या ब्रिदिंग आणि रनिंग दोन्ही सायमल्टेनियसली केल्यामुळे. तर हे जे ब्रिदिंग एक्सरसाइज आहेत त्याचा मेन ऍडव्हान्टेज काय, तर तुमचा हार्ट रेट कमी आणणे, ब्रिदिंग रेट कमी आणणे आणि ओव्हरऑल तुमचा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम स्ट्रेंथनिंग करणे. आता ब्रिदिंग मध्ये काय आहे, आपण जे नॉर्मली जे प्राणायाम बेस जे आहे, हा प्राणायाम पूर्ण प्राणायाम बेसच आहे. फक्त हा ऍडव्हान्स प्राणायाम आहे जे कोणी करत नाहीत. आपण जे ब्रिदिंग जो मग आम्ही त्याला काय म्हणतो, तुम्ही नॉर्मल जे लोक प्राणायाम जे करतात त्यांना आम्ही फंक्शनल ब्रिदिंग म्हणतो. आणि आमचा जो प्राणायाम बेस जो ऍडव्हान्स जो एक्सरसाइजचा प्रकार आहे त्याला परफॉर्मन्स ब्रिदिंग म्हणतो. तुमचा परफॉर्मन्स वाढवायचा आहे तुम्हाला. परफॉर्मन्स म्हणजे हार्ट रेट कमी करणे आणि हार्ट ब्रिदिंग रेट कमी करणे, या दोनवर फोकस याच्यामुळे तुम्ही सहज करू शकता ऍडव्हान्स याने. फंक्शनल याने काय होतं, तुमचे आहे ते हे तसेच राहणार आहेत, तुमचे जे पॅरामीटर जे आहेत ते ते तसेच राहणार आहेत, त्यात फरक पडणार नाही. मग त्यात फरक करण्याची गरज आहे. त्यामुळे जेव्हा लीनी सांगितलं की तू प्राणायाम वगैरे करत असलास तरी त्याचा तसा परफॉर्मन्सच्या दृष्टीने काहीच उपयोग होणार नाही. तुझा हार्ट रेट जर 65 आहे तर तो कायम 65च राहील, वाढणार नाही. वाढत असेल तर वाढणार नाही, पण कमी आणायचं असेल तर तुला या ऍडव्हान्स टेक्निककडेच जावं पाहिजे. तर त्याप्रमाणे मी जेव्हा ऍडव्हान्स मध्ये गेलो तर त्यांनी जे जे हे सांगितलं, ऍडव्हान्स ब्रिदिंग म्हणजे काय, यात सिस्टमॅटिक तुम्ही हे करा, ब्रिदिंग जे एक्सरसाइज आहे ते सिस्टमॅटिक करा आणि मुख्य ब्रेथ होल्डवर याचा मेन फोकस आहे. ब्रेथ होल्ड हे एक्सटर्नल होल्डवर, म्हणजे श्वास सोडून म्हणजे बाह्यकुंभक ज्याला म्हणतात त्यावर आधारित जास्त एक्सरसाइज आहे त्याच्यात. म्हणजे जसं तुमच्या रिक्वायरमेंट जेवढी असेल त्याप्रमाणे तुम्ही एक एक स्टेप वरती जाऊन हाय अल्टिट्यूडला तुम्हाला काय काय लेवलला जायचंय किंवा काय प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत किंवा एव्हरेस्टवर जायचंय तर त्यासाठी वेगळे एक्सरसाइज आहेत. तर असे वेगवेगळे एक्सरसाइज तुम्ही जर केले ग्राउंड लेवलला तरी तुम्ही त्या लेवलला तुम्हाला त्रास कमी होणार आहे. कारण तुम्ही ऑलरेडी तुमचं हार्ट आणि लंग्स यांना ट्रेनिंग दिलेलं आहे या एक्सरसाइजनी. तर ब्रेथहोल्डने नक्की काय फरक पडतो, तर 3 ब्रेथहोल्डने हे होतात. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ब्रेथहोल्ड 5 स्ट्रॉंग ब्रेथहोल्ड करता, 5 ऍट ए स्ट्रेच, म्हणजे 5 वेळा जेव्हा करता तेव्हा काय होतं, तर तुमचं किडनी कॉन्ट्रॅक्ट होते. किडनी कॉन्ट्रॅक्ट झालं की काय होतं, तुमचं त्यातून ईपीओ नावाचं एक एन्झाईम आहे त्याचं सिक्रेशन होतं. आणि ईपीओ काय करतं, तर बोन मॅरो मध्ये जाऊन आरबीसी तुमच्या शरीरभर हे करतात. त्यामुळे लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन हे होतं, थांबतं. मेन आपल्या ब्रेनला सिग्नल जातात की आपले सगळे फंक्शन हे व्यवस्थित चालू आहेत आणि कुठेही लॅक्टिक ऍसिड किंवा कुठल्याही अवयवाचा परफॉर्मन्स कमी करण्याची गरज. मग मेंदू काय करतो, समजा तुम्ही दमला असाल तर आधी क्रॅम्प येतात, लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन करून क्रॅम्प येतात. म्हणजे तो सिग्नल असतो की तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन करा किंवा थांबवा. मग तीच तुम्ही जर हे केलेले असलं तर तुम्हाला लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशनच होणार नाही आणि तुम्हाला क्रॅम्प्स येणं हे होणारच नाही. आणि तुमचा मेन हार्ट रेट कमी असल्यामुळं ऑटोमॅटिक ब्रेन सिग्नल देत असेल की ऑल फंक्शन इज वेल, ऑल इज वेल. तर हा पहिला हे होतो. दुसरं काय होतं, तर स्प्लीन कॉन्ट्रॅक्ट होते. स्प्लीन आपली ब्लड बँक आहे. तर ब्लड बँक असल्यामुळे काय होतं, त्यातनं ब्लड हे डायरेक्ट कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये पंप होतं आणि त्यामुळे हार्टवरचा आणि लंग्सवरचा दोन्हीवरचा लोड एकदम कमी येतो. तुमच्या हार्टला एक्स्ट्रा ब्लड पुरवलं गेलं की ऑटोमॅटिकली फंक्शनिंग जे होतं त्यामुळं ते चांगलं होतं. आणि तिसरं म्हणजे पॅन्क्रियास कॉन्ट्रॅक्ट होतात. पॅन्क्रियास कॉन्ट्रॅक्ट झाल्याने काय होतं, तर इन्सुलिन सिक्रिशन होतं
आणि तुमची ब्लड ग्लुकोज ही मेंटेन राहते त्यामुळे, इन्सुलिन सिक्रेशन झाल्यामुळे. तर हे 3 अवयव नॉर्मल ह्याच्यात आपण ऍक्टिव्हेट करत नाही, पण ही ऍक्टिव्हेट करायची सवय झाली आणि जेव्हा अशी मिसहॅप किंवा असं काही वेळ आली तर त्यावेळेला ते ऍक्टिव्हेट होऊन ऑटोमॅटिकली सगळे हे सिक्रिशन सुरू होतील. तर ती सवय आपल्या या 3 अवयवांना लावण्यासाठी ब्रेथ होल्ड हे महत्वाचं आहे. म्हणून ब्रेथ होल्ड, आणि फक्त ते कधी इंटरनल जेव्हा ब्रेथ होल्ड म्हणजे आंतरकुंभकात जेव्हा तुम्ही करता तेव्हा हा इफेक्ट येत नाही, पण जेव्हा बाह्य कुंभकात करता तेव्हा तुमचा कार्बन डायऑक्साईडचा टॉलरन्स आहे तो वाढतो आणि ऑक्सिजन कमीत कमी याच्यावर तुम्ही टॉलरेट राहू शकता. आणि त्यामुळे काय होतं, कमी ऑक्सिजन मध्ये तुम्हाला हे व्हायची सवय लागते तुमच्या हार्टला आणि ब्रेनला. मग हाय अल्टिट्यूडला काय असतं, ऑक्सिजन लेवल कमी असते. तीच जर तुम्ही ट्रेनिंग ब्रेथहोल्डने दिलेली असली तर तुम्हाला हाय अल्टिट्यूडला ऑलरेडी तुम्हाला सवय झालेली आहे ब्रेनला, त्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होण्याची शक्यता नाही. म्हणून ब्रेथहोल्ड हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे एक्सरसाइज महत्वाचे आहेत. कुठल्याही हाय अल्टिट्यूडला जाताना प्रिकॉशन ही घेतलेली बरी. हे मी पहिल्याच ह्याच्यात अनुभवलं होतं, त्यामुळं मी याच्यावर खूप अभ्यास केला, भरपूर याच्यावर मटेरियल वाचलं आणि असं लक्षात आलं की हे खूपच उपयोगी आहे. आणि सुरुवातीला ब्रेथहोल्ड जेव्हा सुरुवात केली तर 20 सेकंद वगैरे माझं ब्रेथहोल्ड मी करू शकत होतो, पण आता प्रॅक्टिसने जवळजवळ 2 मिनिटं मी ब्रेथहोल्ड करू शकतो ऑन एक्झेल. इतका फरक पडलाय. 2 मिनिटं जेव्हा मी करू शकतो तेव्हा ऑटोमॅटिकली फिजिओलॉजिकल इंटरनल फिजिओलॉजीमध्ये तुमच्या बऱ्याच चेंजेस होतात. बेसिकली काय असतं, आपली बॉडी ऍसिडिक असते. जेव्हा ब्रेथहोल्ड तुम्ही करून असे एक्सरसाइज जेव्हा करता तर तुमची अल्कलाईन बॉडी होते, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची फिजिओलॉजी खूप चांगली व्हायला मदत होते आणि इम्युनिटी तुमची बेसिकली या ब्रिदिंग टेक्निकचं वैशिष्ट्य असं आहे की इम्युनिटी वाढते. इम्युनिटी वाढणं महत्वाचं आहे. तर ते आता मी पुढे काय एक्सरसाइज आहे ते सांगतो, त्यात तुम्हाला कळेल कशामुळे इम्युनिटी वाढते वगैरे. तर एक्सरसाइज अगदी सिंपल आहे, कोणी करू शकतं आणि त्यामुळेच काय होतं की लोकांना विश्वास वाटत नाही की या एक्सरसाइज मधनं काही निष्पन्न होईल की नाही. पण मी सांगतो, जर मी सांगितलेले एक्सरसाइज जर तुम्ही 1 महिना रोज अगदी न चुकता केलेत 35 मिनिटं, तर तुमचं 10 पॉईंटने हार्ट रेट हा कमी येईल. अगदी गॅरंटेड मी सांगतो, 10 पॉईंटने हार्ट रेट हा तुमचा नक्की कमी येईल. तर हे कुठले कुठले एक्सरसाइज आहे, तर पहिलं आम्ही सांगतो ओमनी सुरुवात करा. ओम हा वेगळ्या प्रकारे मी सांगतो सगळ्यांना करायला. त्यात काय करायचं असतं, तुम्ही कान कानाच्या ज्या पाळ्या आहेत त्या बंद करायच्या आहेत, दोन्ही अशा. तर जेव्हा तुम्ही कानाची पाळी बंद करता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की तिथे बघ. मिलिंद, हे आता तू एक्सरसाइज जे सांगतोयस ना, तर आपण हा, दुसऱ्या मीटिंगमध्ये जाऊया मला वाटतं. ओके, म्हणजे चालेल चालेल. हा, म्हणजे मग तिथं ते आपल्याला व्हिडिओ पण तो असा हे होईल की एक्सरसाइज सुरू होईल ओके तिथे. ओके, चालेल आता चालेल. तू जे सांगितलंस त्याचा एक आपल्याला वेगळा व्हिडिओ करता किंवा आता जे 2-3 मिनिटात संपेलच. तर आपण सगळेजण बर, आता ही मीटिंग सोडून देऊ, मी बंद करून टाकतो मीटिंग. हो चालेल आणि चालेल, बंद मी कर. दुसरी मीटिंगचं इन्व्हाइट मिलिंद तुला आणि ग्रुपवर सगळ्यांना पाठवलेलं आहे. तर चालेल मी चालेल. लॉग इन होतो आणि मग तुम्ही त्या मीटिंगला जॉईन व्हा. ओके. ओके ओके, चालेल. ओके, चल.